आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून. वर्ध्यातील केळझर खदान प्रकरणाला नवा ट्विस्ट. रात्रीत मुरुम उत्खननाचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप. सेलू तालुक्यातील केळझर येथे मुरुम उत्खनन प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललंय. दिवसाच्या वेळेपुरतं मर्यादित असावं असा नियम असताना मध्यरात्रीही उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक दावा. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर संशयाची सुई. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. खासगी कंपनीला 52,000 ब्रास उत्खनन परवानगीवरून आधीच वाद. राष्ट्रवादीचे नेते राणा रणनवरे यांचा गंभीर आरोप. अधिकाऱ्यांना आर्थिक आशीर्वाद मिळतो का असा थेट सवाल. केळझर खदान प्रकरण आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय. रात्रीच्या अंधारात सुरू असलेलं उत्खनन प्रशासन झोपेत की जाणीव बुजून दुर्लक्ष. हा प्रकार नेमका काय? कोणावर होणार कारवाई? कंपनीवर कारवाई न केल्यास मोठं आंदोलन करणार असल्याचा राष्ट्रवादीचा इशारा. आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. वर्ध्यातील केळझर खदान प्रकरणाला नवा ट्विस्ट. रात्रीत मुरुम उत्खननाचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप. सेलू तालुक्यातील केळझर येथे मुरुम उत्खनन प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललंय. दिवसाच्या वेळेपुरतं मर्यादित असावं असा नियम असताना मध्यरात्रीही उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक दावा. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर येथे अवैध खोदकाम सुरू असल्याची तक्रार जनतेने माझ्याकडे केली. माझ्याकडे तक्रार केली असता मी स्वतः केळझर येथे ज्या जागेवर अवैध खोदकाम सुरू आहे त्या जागेवर रात्री भेट दिली. सदर खोदकामाचे फोटोज, व्हिडिओज घेतले आणि सदर खोदकामाला महसूल विभागाचा परवाना आहे किंवा नाही याची शहानिशा केली असता सदर खोदकामाला मान्य जिल्हाधिकारी वर्धा यांनी परवाना दिल्याचे निदर्शनास आले. सदर परवान्यामध्ये पियुष इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडला कलम 79 प्रमाणे हा परवाना दिल्याचे लक्षात आले. कलम 79 प्रमाणे ज्या वेळेत उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे त्या वेळेतच उत्खनन करणे गरजेचे असताना पियुष इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कडनं रात्रभर अवैध उत्खनन खोदकाम जोरामध्ये सुरू आहे. कलम 79 प्रमाणे मान्य जिल्हाधिकारी यांनी सदर परवाना रद्द करून प्रसंगी त्याच्यावर कलम 79 प्रमाणे दंडात्मक कारवाई केली पाहिजे. परंतु असं होत नसताना तहसीलदार सेलू, एसडीओ वर्धा आणि मान्य जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडनं पियुष इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडला मोठ्या प्रमाणामध्ये अवैध खोदकामाच्या बाबतीत आशीर्वाद दिला जातो. सदर अवैध खोदकाम बंद करून पियुष इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडचा खोदकाम परवाना रद्द करून प्रसंगी दंडात्मक कारवाई जर केली नाही तर सेलू तालुक्यातील जनतेसह महसूल विभाग आणि पियुष इन्फ्राटेकच्या अवैध खोदकामाच्या विरुद्ध येत्या काही दिवसातच एक मोठं आंदोलन केलं जाईल. प्रसंगी महसूल विभागाचे प्रधान सचिव मान्य तुकारामजी मुंडे, महसूल मंत्री या सर्वांना सदर अवैध खोदकामाच्या बाबतीत तक्रारी करणार हे नक्की.